अ, खूप दिवसानंतर हे आणखीन साफ करायला घेतलं. हे पुन्हा तसंच होतं. 4 दिवसाला राहतं गुणानं आणि पुन्हा तसंच खराब होतं. कचरा, कचरा, कचरा. कारण हे पत्र्याचं घर आहे आणि इकडच्या सांधेकडून आहे की नाही खूप कचरा पडतो स्टडी रूममध्ये. रोज जरी अभ्यासाला बसलं समजा तरी पण ते कचरा पडणारच आहे. साफ केलं तरी पडणारच आहे. खूपदा रोज असं आणि 5-6 दिवसाला बसलो नाही. हे सगळं लिहितो, सगळं करतो. एवढं सजवलं आहे. हे इतके चांगले चांगले हे कोट्स लिहिलेत, हे केलेत. हे सगळं कळतं. खरं आहे ना? सर्वांना कळतं. काय करायचंय, कुठून करायचंय, कसं करायचंय, मेहनत तर करावं लागणार आहे, सगळं कळतं. पण वळत काही नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. कळतं पण वळत नाही. तेच माझ्यासोबत होतं. आता काही कोट्स लिहिलेत, वाचून दाखवतो. If you keep saying something is your priority and you will never act on it, then you don't really want it. हे एक आहे आणि दुसरं एक कोट आहे. यू विल नेवर चेंज युअर लाईफ अंटिल यू चेंज द हॅबिट्यूड डेली. हा पण मोटिवेशनल कोट लिहिला आहे. आणि आणखीन एक लिहिलं आहे, आय कम बॅक फ्रॉम एव्हरी सिच्युएशन ऑफ माय लाईफ. मी कोणत्याही सिच्युएशनमधून माझ्या लाईफमध्ये कमबॅक करेल. हे सगळे लिहिले, मोठे मोठे लिहिले, पण काही करत नाही. कळतं पण वळतं. हे मन बरोबर सूट होते माझ्यावर. आय एम सच अ डम.